रमझानचा पवित्र महिना म्हणजे संयम, श्रद्धा आणि सेवाभावाची शिकवण देणारा काळ. याच भावनेतून अंबरनाथमध्ये क्षयरोगाविरुद्ध जनजागृतीचा एक अनोखा आणि संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला. 24 मार्च रोजी होणाऱ्या जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाने केवळ आरोग्याचा संदेश दिला नाही, तर सामाजिक ऐक्य आणि जबाबदारीची जाणीवही दृढ केली. अंबरनाथ येथील क्षयरोग विभागाच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात क्षयरोगाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. क्षयरोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, त्याचा प्रसार कसा होतो, त्यापासून बचावाचे उपाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित व पूर्ण औषधोपचार का आवश्यक आहे, यावर तज्ज्ञांनी विशेष भर दिला. रमजानच्या काळात उपवास करतानाही आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत लवकर निदान हीच रोगमुक्तीची गुरुकिल्ली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 80 क्षयरोगांना पोषण आहाराचे वाटप. क्षयरोगाच्या उपचारात औषधासोबतच पोषण मूल्यपूर्ण आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याची जाणीव ठेवत MPFAVNN कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. यामुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला बळकटी मिळणार आहे. वैद्यकीय अधीक्षक प्रभारी डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते, डॉक्टर सुनील घाटकर यांच्यासह अजय इंगळे, चंद्रकांत कांगुर्डे, सतीश देशपांडे, शामराव पाटील, प्रिया पांचाळ, राजेश काकडे, कविता गायकवाड, कोमल कापडे, रवींद्र ठाकरे, राहुल दळवी आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. रमजान सारख्या आध्यात्मिक पर्वात आरोग्य जनजागृतीचा हा उपक्रम म्हणजे इबादतचा ठरला असून समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज अधिक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. मी डॉक्टर अर्चना मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी अंबरनाथ. आमच्याकडे क्षयरोग रुग्ण ज्याप्रमाणे ग्रामीण आणि नगरपालिका दोन्ही क्षेत्रामध्ये आहे. आमच्याकडे छाया रुग्णालयामध्ये जे नगरपालिकेचे क्षयरुग्ण आहेत त्यांना रमजानच्या मुहूर्तावर आज आम्ही ठरवले की त्यांना फूड बॅग्स द्याव्या म्हणून. आणि ॲक्च्युली जागतिक क्षयरोग दिन आहे आमचा 24 मार्च रोजी. त्याप्रमाणे आणि रमजानच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना लाभ व्हावा, आपल्या एरियातल्या सगळ्या लोकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून आमच्या TB डिपार्टमेंटने हे खास मोहीम स्टार्ट करून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो आहे तो गोरगरिबांपर्यंत आमचा लाभ भेटावा आमच्या गव्हर्नमेंटचा, सरकारचा, याचा आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न केलाय. सर्वप्रथम डॉक्टर BG छाया उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग पथक अंबरनाथ आणि तालुका मेडिकल ऑफिसर अंबरनाथ, डिस्ट्रिक्ट हेल्थ TB डिपार्टमेंट DTO माननीय डॉक्टर दिनेश सुतार सर, माननीय डॉक्टर अर्चना मोहिते मॅडम, तसेच डॉक्टर सुनील घाटकर सर आणि माझं अंबरनाथ क्षयरोग पथक येथील शामराव पाटील असतील, प्रिया पांचाळ असेल, कविता काकडे, राजेश काकडे, कविता गायकवाड, कोमल कापडे, मी स्वतः सतीश देशपांडे आणि राहुल दळवी, आमच्या सर्व TBच्या स्टाफच्या वतीने आज रमजान ईद निमित्ताने आम्ही मुस्लिम बंधू भगिनी आणि आपले इतर पेशंट यासाठी सर्वप्रथम त्यांना मी ईदच्या शुभेच्छा देईल. आणि याच निमित्ताने MPFAVNL ऑर्डनन्स फॅक्टरीच्या वतीने आम्ही दर महिन्याला 300 रुग्णांना पोषण आहार वाटप करतो. त्याचा मूळ हेतू आहे की भारतातून TBला मुक्त करायचा आहे. हा TBला मुक्त करण्यासाठी पेशंटला, जे गरीब रुग्ण आहेत त्यांना पोषण आहार दिलं जातं. मी आजच्या या क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आव्हान करतो अंबरनाथ मधील सर्व प्रायव्हेट डॉक्टर असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि आमच्या पत्रकार बंधूंना देखील आव्हान करतो. आजचा कार्यक्रम पत्रकार बंधूंच्या हस्तेच पोषण आहार वाटप करण्यात आलं. तालुका मेडिकल ऑफिसर यांच्या हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आलं. आज या ठिकाणी 100 रुग्णांना पोषण आहार वाटप केलं. मी अंबरनाथ मधील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नगरसेवक आणि प्रायव्हेट डॉक्टर यांना आव्हान करतो की आपल्याला या शहरातून, या जिल्ह्यातून आणि या देशातून TBला मुक्त करायचं आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला आहे, थुंकीतून रक्त पडतंय, वजन कमी होतंय, भूक मंदावते आणि रक्तामध्ये थुंकीतून रक्त पडतंय, वजन कमी होतंय, असे रुग्ण किंवा नख आणि केस हे 2 भाग सोडले तर पूर्ण अवयवाला TB होण्याचे चान्सेस आहेत. असे कोणी रुग्ण आपल्याला आढळले तर जगातील एकमेव गव्हर्नमेंटचं औषध आहे किंवा प्रायव्हेटचं देखील औषध आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेऊ शकताय आणि नक्कीच या शहरातून, देशातून TBला मुक्त करू शकताय. त्यासाठी शासनाकडून पेशंट शोधणाऱ्यांना 500 रुपये दिले जातात
आमच्या आशाताईंच्या सहकार्यातून आम्ही हे काम करतो. तसेच संपूर्ण आरोग्याच्या स्टाफकडून हे काम केलं जातं. तसेच प्रत्येक पेशंटला महिन्याला 1,000 रुपयाचं मानधन दिलं जातं. तरी मी अंबरनाथ असतील, ठाणे जिल्हा असेल आणि संपूर्ण देशातील रुग्णांना, पालकांना विनंती करेल, ज्यांना कोणाला टीबीची लक्षणं आहेत त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन औषध उपचार घ्यायला सांगा. एक कुटुंब जगवायचं असेल तर घरातल्या एका माणसाला टीबीची माहिती असणं गरजेचं आहे आणि टीबीचा औषध उपचार आणि माहिती जवळील सरकारी दवाखान्यात जाऊन घ्याल. टीबीला आम्ही सगळे मिळून टीबीला या देशातून हद्दपार करूया, हरवूया. धन्यवाद.